रात्री बेडरूममध्ये गेल्यानंतर नवरा बायकोमध्ये जे होणे गरजेचे आहे ते झालेच पाहिजे. त्याशिवाय दोघांमधील प्रेम टिकून राहत नाही. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करायचे असेल तर नवरा बायकोने काही गोष्टी रोज रात्री करायला हव्यात. त्यामध्ये टाळाटाळ करू नये. कितीही थकवा जाणवत असेल तरी काही गोष्टी रोज रात्री केल्याच पाहिजे. तुम्ही जर यामध्ये टाळाटाळ केली तर तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते. आचार्य चाणक्यांनी या वैवाहिक जीवनाबद्दल काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत ते आपण बघू. पती पत्नीने काय करावे आणि काय करू नये हे आचार्य चाणक्याने ते सविस्तर सांगितलेले आहे. आचार्य चाणक्यांच्या मते पती पत्नीने दररोज रात्री झोपण्यापूर्वी ही 5 कामे आवश्यक करावी. ही 5 कामे जर तुम्ही रोज रात्री केली तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी होईल. तुम्हाला कोणीच एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. चला तर जाणून घेऊया चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले सुखी 5 जीवनाचे मंत्र. नंबर 1, रात्रीचे जेवण एकत्र करा. दिवसा कामानिमित्ताने बाहेर जावे लागते त्यामुळे एकत्र बसून जेवण करणे शक्य नसते. परंतु नवरा बायकोने रात्रीचे जेवण एकत्र करून बसून करावे. जर शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना आपल्या हाताने भरवावे. असे केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहते. इतकेच नाही तर एकमेकांप्रती सन्मान आणि आत्मविश्वासही वाढतो. नंबर 2, जोडीदारांकडे लक्ष द्या. जोडीदाराच्या इच्छाकडे कधीच दुर्लक्ष करू नका. असे केल्याने तुमच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. काही कारणामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराची एखादी इच्छा पूर्ण करू शकत नसाल तर ते नम्रपणे सांगा. नंबर 3, एकमेकांसोबत गप्पा मारा. नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांसोबत थोड्या तरी गप्पा मारून मगच झोपावे. यामुळे दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत मिळते. तसेच दोघांमधील प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी एकमेकांसोबत गप्पा मारणे आवश्यक असते. नंबर 4, पत्नीच्या समस्या ऐकून. जर रात्री झोपण्याआधी पत्नी पतीला काही समस्या सांगत असेल तर पतीने ते ऐकून घ्यावे. कदाचित तिची समस्या गंभीर स्वरूपाची असू शकते. पत्नीच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करणे हा पतीचा धर्मच आहे. यांपासून पळ काढणारे पुरुष हे भेकड स्वभावाचे असतात. नंबर 5, रोमांस करा. रात्री झोपण्यापूर्वी पती पत्नीने एकमेकांसोबत रोमॅन्टिक गोष्टी कराव्यात. यामध्ये एकमेकांना मिठी मारणे, चुंबन घ्या आणि शेवटी प्रणय क्रीडा करणे अपेक्षित असते. कारण पती पत्नीच्या नात्यांमध्ये या गोष्टी अटळ आणि दगडावरची रेख आहे. काही लोकांना या गोष्टी ऐकायला विचित्र वाटत असते, परंतु हेच सत्य आहे. दाम्पत्य जीवन सुखी आणि समाधानी ठेवायचे असेल तर एकमेकांच्या भावना समजून नक्की घ्या. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या तर नाते हे घट्ट आणि मजबूत बनते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.